पण हा कोण आहे कोण हा दीडपोट्या कोण आहे कोण? तारोबाला मी वर्षापासून ओळखतो, कित्येक वर्ष. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 39 साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस. साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय त्याच्या आयला चाललं? हे काय गौरवाची बात आहे? तर उठत नाही आले तर कोण काय करणार? अजून समाधानी नाहीये. अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्री पद याच्यासाठी? कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये, त्याचा आग्रह काय, एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून देणार का? बढिया, काल आलास आणि एकदम चला माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोयस तू? कोण देणार? कानफडात मारून बाहेर काढायला पाहिजे. कोकणाचा कॅलिफोर्निया होणार. तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय? बरं, याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या, अरे बोल्या यायला बोल्या. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. ते बसलं होतं नवगोबाचं पिल्लू, मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, दोरा साहेब, काय मोठा तगडा असा. ते बसले नागोबा IT मध्ये. असे त्याला त्याच्या पोलिसीस असतात की साला इंग्लिश ते हिट करून टाकेन चालेल, मुळात तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला, आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला. तो आपल्या याच्यामध्ये फर्स्ट क्लास ऑफिसर बापाची यायला मला एवढ्या पदास बसवलं. खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय म्हणेल तो फॉरेनर, काय म्हणाल, काय येड धवा कोण बसवले हो तिथे? नगरला सभा झाली शिवसेनेची, बाजूलाच नारोबाची होती. नाऱ्या बेड उपटून उडी मारून तिकडे गेला. गेल्या 2 वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्याची तो मारतोय. हा काय चाटायची म्हणजे किती चाटायची? त्या जिभेला काय विश्रांती देणार की नाही? शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवरनं सांगितलं की असे चड्डीत चिरकलेत. आता कुठे काढायची आणि बघायची त्या आयला चालेल किती चिरकला म्हणून. आणि शेवटी शरद पवारांनी बेंड पडलं. 3-4 महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत. म्हटलं कशा करता हेलपाटे मारतोय? हां, का मारतोय? आमची काही बोलणी झाली. आणि 6 महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाल्या की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे. म्हटलं कशा करता जायचं? बाई असं म्हणून जायचं? कशी आहे दिसायला, कशी आहे, काय काय कशी आहे, काय सिलेक्शन आहे की नाही? तेव्हा मला कळलं की साला तिथे कुंटा मजबूत करतोय तो. मुख्यमंत्रीपद पाहिजे. शिवसेना काय आता संपलेली आहे. आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. अरे म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. एक कोणी सांगितलं काय, लिहून दिलंय काय? कोकण ह्याला काय आंदण दिलंय, मालवण कणकवली वगैरे हे होते म्हणून नाऱ्या निवडून यायचा. सिंधुदुर्ग वासियांची एक इच्छा होती की साहेबांनी आमच्या समोर बोलावं. मी येतोच आहे ना तुमच्या मालवणात. जरा तो तवा तापू द्या निवडणुकीचा, म्हणजे मग भाजायला बरं पडतं. उपडा तिपडा करून मस्तपैकी भाजून निघाला पाहिजे. आणि भाजणारच कुठे रे नार्या? हां, ठाण्यात आहे. तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का चालू आहे? हे बघा, मालमत्ता जाहीर करा. कोण म्हणतं हे अडजवळ म्हणते.
मालमत्ता जाहीर करा. शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान. आणि हे बघ तुझी यादी नादिया. तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत, इतर बेनामी इस्टेटी किती आहेत त्याची पानं वाच.